नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण आग लागली होती. या ठिकाणी ही आग विझवण्यात आलेली आहे. आता नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात हे आहेत. तुम्ही आता या घटनास्थळी आहे. कशा पद्धतीने आग लागली होती आणि काय घटना होती? या ठिकाणी आम्हाला फोन आला की या ठिकाणी आग लागलेली आहे. त्या संबंधात आम्ही तातडीने या ठिकाणी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजूला काहीतरी ऊसाचं पाचट काहीतरी पेटवलं गेलं होतं. त्याचं ते आत येऊन हे जे लाईटीचं सबस्टेशन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती. परंतु आम्ही लगेच खेड नगरपंचायतची फायर ब्रिगेडची गाडी त्यांना सूचना देऊन लगेच कळवलं. ती गाडी निघालेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे टँकर मंचर आपल्या नगरपंचायतीच्या मार्फत पाण्याचे टँकर सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत व आता आज विझवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि आग ही आता आटोक्यात आल्यामुळं हा पुढचा धोका टळलेला आहे. मोठा अनर्थ झाला असा सबस्टेशन आहे शेजारी. जर याला जर आग लागली असती तर मोठी घटना घडली असती. या ठिकाणी जर याला आग लागली असती तर मोठी घटना घडली असती. त्या ठिकाणी काही केबल पण जळालेले आहेत. परंतु वेळीच प्रसंगी सावधानता घेऊन त्या ठिकाणी त्या थांबवण्यात आलेली आहे. आग थांबवण्यात आलेली आहे. जर हे सबस्टेशन जळलं असतं तर किमान मंचर शहर, निळगोटवाडी असेल, शिवाळवाडी असेल, किमान 8 दिवस तरी अंधारात राहायला लागला असतं. सगळ्यांना त्याचा मोठा अनर्थ टळलेला आहे. मंचर नगर पंचायत कडून अग्निशमन दलाची गाडी नक्कीच यापूर्वी आम्ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि येथे आता पुढच्या काही दिवसात आम्ही त्यांच्याकडे एक निवेदन नगरपंचायतीच्या वतीने घेऊन जाणार आहोत आणि या ठिकाणी अग्निशामक याची गाडी या ठिकाणी आम्ही नक्की मागवणार आहोत. तर हे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात होते. मंचर नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी तात्काळ पाण्याचा टँकर आणून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही आग नक्की कशामुळे लागली? तुम्ही होते का या ठिकाणी घटनास्थळी? काय प्रकार घडला? आम्ही ज्यावेळेस ऑफिस होतो तर आमचा स्टाफ ज्यावेळेस पळत आला आग लागली म्हणून आधी तर सगळा सबस्टेशनच्या बाजूनेच होता. याच्या जर सबस्टेशन मध्ये घुसली असती तरी शर्तीचे प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी झाडाचे फांद्या तोडून आणून ते विझवायचा प्रयत्न केला. त्यामुळे ती आग आटोक्यात आलेली आहे आणि त्याच्यात मंचाचे उपनगराध्यक्ष या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आलेले, आमचे सगळे MSCBचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या झाडू मारून सगळे आग विझवले. काय नुकसान झाले? नुकसान या ठिकाणी नुकसान आता फक्त काही केबल जळालेले आहे. परंतु जर ही आग आत गेली असती तर कमीत कमी 8 ते 15 दिवस स्फोट होऊन 8 ते 15 दिवस गाव अंधारात राहिलं असतं. गाव नाही तर निगुटवाडी, शेवाळवाडी हे सगळं पूर्ण अंधारात राहिलं असतं. फार मोठा अनर्थ टळला. तर नक्कीच या ठिकाणी ही आग विझवण्यात आलेली आहे. या एक नगरपंचायतमध्ये फोन आला की आपल्या खानवस्ती या ठिकाणी सबस्टेशन या ठिकाणी आग लागलेली. तर फोन आल्यानंतर आम्ही इथं पाहिलं तर पलीकडं ऊसाचं क्षेत्र असल्यामुळं तिथं ऊस पेटवला होता आणि त्या ऊसाच्या जोळीने या ठिकाणी जे गजपान होतं त्या सबस्टेशनच्या बाजूने त्या ऊसाच्या क्षेत्राचं पेटल्यामुळे इकडं पेट घेतला आणि जवळजवळ त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत आणि जवळजवळ इथपर्यंत पूर्ण आगीचे लोळ या ठिकाणी होते. मी आलो या ठिकाणी त्यावेळेस नगरपंचायतमध्ये फोन केला आणि या ठिकाणी टँकर उपस्थित झाला आणि आम्ही आता लगेच पाणी मारायला सुरुवात केली आहे आणि मंचर नगर पंचायतकडे गाडी उपलब्ध नाहीये, त्याच्यावरती काय उपाययोजना झाली पाहिजे का? 100% आम्ही या पुढील काळात आपल्या नगरपंचायतमध्ये अग्निशामकची गाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शक्यतो ती गाडी घेणं गरजेचं आहे. अशा जर अतिप्रसंग जर घडला तर भविष्यात अग्निशामकची गाडी या ठिकाणी यायला उशीर झाला. आज आमच्याकडे जर यंत्रणा नसती तर या ठिकाणी भरपूर असा मोठा विध्वंसक प्रकार घडला असता. त्या ठिकाणी MSCBच्या अधिकाऱ्यांनी देखील लगेच लाईनी बंद केल्या आणि या ठिकाणी बघा तुम्ही पूर्ण परिसर हा जळालेला आहे. त्या ठिकाणी नगरपंचायतचे कर्मचारी असतील त्यांनी देखील गाड्या या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आणि या ठिकाणी आज आग विझवायला MSCBचे कर्मचारी आणि नगरपंचायतचे आमचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. नाही तर मोठा विध्वंस असा प्रकार या ठिकाणी घडला असता. विझवण्यात आलेली आहे. मंचर नगरपंचायतकडून टँकरही उपलब्ध करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी या सबस्टेशनला आग लागली असती तर जवळजवळ मंचर आणि आजूबाजूचा परिसर 15 ते 20 दिवस अंधारात गेला असता. मात्र हा मोठा अनर्थ टळलेला आहे आणि ही आग आटोक्यात आलेली आहे. तर मात्र आपण अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा करणार आहोत.
तर आता आपण मंचरच्या या सबस्टेशन पाशी उभा आहोत. या ठिकाणी या लाईट बोर्डाच्या कर्मचारी सर्वजण आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मॅडम, कशा पद्धतीने आग लागली होती आणि काय घटना घडली होती? तर सध्या तरी आत्ता आम्ही जेव्हा आग लागल्यानंतर इकडे आलोय, त्याच्यामुळे बेसिक कारण तर कळलेलं नाहीये, पण बाहेरून आग आलेली होती, त्याच्यामुळे बाहेर काय प्रकार झाला असेल ते कुठल्या अज्ञात व्यक्तीने केलेलं असणार आहे. एवढं मोठं सबस्टेशन आहे. या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता दिसलेली नाहीये. काय नक्की कारण आहे? स्वच्छता का नाही? स्वच्छता असती तर हा एवढा मोठा अनर्थ असता. आणि जर या ठिकाणी सबस्टेशनला आग जर लागली असती तर जवळजवळ 15 ते 20 दिवस मंचर गाव हे पूर्णपणे अंधारात गेलं असतं आणि मोठा विध्वंसक झाला असतं. काय आहे याच्यामध्ये, काय सांगा तुम्ही? नाही, पण याच्यामध्ये आता म्हणजे वेळेचं जसं जेव्हा आग लागली त्याच्यानंतर लगेचच आमचे सगळे कर्मचारी येऊन त्यांनी त्वरित ती आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात वॉटर टँकर येण्याच्या आधीच आम्ही यशस्वी झालेलो आहे त्याच्यामुळे आणि ह्या जे सबस्टेशनला जे तुम्ही म्हणताय की पुढे अंधारात वगैरे, तर तो काही प्रकार होण्याचं शक्यता नाही आता. आपल्याकडे उपाययोजना काय काय याच्यावरती? जर समजा इथं जर अशी आग लागली, तुम्ही आता ती आग विझवलेली आहे, त्याच्यात यश आलेलं आहे, मात्र अशी आग विझवण्यासाठी काय उपाययोजना आहे आपल्याकडे का? आपण फायर एक्सटिंग्विशर आता जे स्टोअर मध्ये अवेलेबल होते ते जवळपास एक 15 आपण वापरलेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता ते आपण वापरलेले आहेत. जोपर्यंत टँकर येतोय तोपर्यंत झालेला आहे. त्याच्यावरती नगरपंचायतलाच पहिला फोन केलेला आहे आपण आणि त्यांनी तो अवेलेबल पण करून दिलेला आहे. आता टँकर करून दिलं. सांगता येईल तुम्ही या ठिकाणी होते कशा पद्धतीने? नाही, आम्ही आलो त्याच लागलेलीच होती, आग लागलेलीच होती तेव्हा. कारण कळलेलं नाही. पण ती आग जे आमचे ऑपरेटर म्हणतात ती बाहेरूनच आलेली आहे. आता बाहेर कोणी अज्ञात व्यक्तीला लावलं आम्हाला नाही माहिती. आता या ठिकाणी स्वच्छता आता आम्ही पहिले ते चालू करून घेऊ. पहिलं ते केलं. आणि हे जे आहे ते कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला मात्र आहे या जे ठिकाणी गवत पण आहे आग त्याच्यामुळे पसरलेली आहे. चेक करून काय नुकसान झाले? नाही, अजून नुकसान सांगता येणार नाही. आम्हाला पहिले ट्रायल घेऊ द्या, नंतर आम्ही तुम्हाला सविस्तर बाईट देता येईल काय बंद राहील काय नाही. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी एक कर्मचारी होते, मॅडम होते, अधिकारी होते. यांनी सांगितलंय ही जी आग लागली आहे ती नक्की सांगता येणार नाही कशा पद्धतीने आग लागली, मात्र आम्ही आग विझवण्यात यशस्वी झालोय. मी त्यांना प्रश्न विचारला, मात्र ते सांगता येतं की जी आग लागलेली आहे ती बाहेरून लागलेली आहे, त्यामुळे आम्ही आग विझवण्यात यशस्वी झालोय. नाही ठीक आहे, आग हे झाल्या, परंतु आधी साफसफाई पण केली पाहिजे.